मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, इयत्ता 8वी साठी घेण्यात येणारी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीची स्कॉलरशिप योजना परीक्षा म्हणजेच NMMS परीक्षा ही येत्या 19 जून 2022 रोजी होणार आहे आणि यामध्ये 2 पेपर्स आहेत। तर या परीक्षेचं स्वरूप कसं असतं, किती पेपर्स आहेत, किती मार्क मिळवल्यानंतर आपल्याला ही स्कॉलरशिप मिळते, हे सर्वांची माहिती आपण पहिल्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तो देखील व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या। तर मित्रांनो, या NMMS या परीक्षेवर आधारित एकूण 2 पेपर्स आहेत। त्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पेपर म्हणजे शालेय क्षमता चाचणी, हा एकूण 90 गुणांचा पेपर आहे। तर 90 गुणांपैकी एकूण 35 गुणांचा आपल्याला सामान्य विज्ञान या विषयावर आधारित काही प्रश्न येत असतात। तर त्याची संपूर्ण तयारी आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत। तर या अगोदर आपण 2 व्हिडिओज बनवलेत, त्या दोन्ही व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। तर आजच्या या 3ऱ्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये सामान्य विज्ञान पाठ 3 बल व दाब, तर या पाठामधील काही महत्त्वाचे मुद्दे, त्यांचे थोडक्यामध्ये स्पष्टीकरण व या पाठावर आधारित काही निवडक आपण प्रश्न घेतलेले आहेत, त्या प्रश्नाची आपण तयारी करणार आहोत। चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया। इयत्ता 8वी मधील पाठ 3 बल व दाब यामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षामध्ये ठेवायच्या आहेत। त्यामधील पहिला मुद्दा म्हणजे संपर्क व असंपर्क बले। आता या ठिकाणी तुम्ही आकृतीमध्ये पाहतात की एक व्यक्ती गाडीला ढकलत आहे, म्हणजे या ठिकाणी संपर्क झालेला आहे। हा छोटा मुलगा दोरीच्या साहाय्याने या कुत्र्याच्या पिल्लाला ओढत आहे, इथं देखील संपर्क झालेला आहे। हा मुलगा फुटबॉलला आपल्या पायाने जोराने किक करत आहे आणि या ठिकाणी देखील या मुलाचा पाय आणि फुटबॉल यामध्ये संपर्क झालेला आहे। म्हणजेच संपर्क बलांमध्ये वस्तूंच्या एकमेकांशी आलेल्या थेट संपर्कामुळे किंवा आणखीन एका वस्तूमार्फत आलेल्या संपर्कामुळे जे बल प्रयुक्त होते ना, त्याला म्हणायचं संपर्क बल। म्हणजे या ठिकाणी आपण ज्या वस्तूवरती बल प्रयुक्त करत आहोत त्या वस्तूच्या आपण संपर्कामध्ये असणे आवश्यक आहे, त्याला म्हणायचं संपर्क बले। आता असंपर्क बले म्हणजे काय, तर या ठिकाणी या 3 आकृत्या आपल्याला पाहणं आवश्यक आहे। चुंबकाकडे लोखंडी खिळे आकर्षित होत आहेत, त्यानंतर हा जो कंगवा आहे या कंगव्याकडे कागदाचे छोटे छोटे तुकडे आकर्षित होत आहेत। नारळाच्या झाडावरून हे नारळ खाली जमिनीवरती पडत आहे। चुंबक आणि दुसरी वस्तू म्हणजे लोखंडी खिळा। आता यांच्यामध्ये कोणताच संपर्क नसताना देखील चुंबकाने या लोखंडी खिळ्यांना स्वतःकडे ओढून घेतलेलं आहे, हे झालं चुंबकीय बलामुळे। त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये या कंगव्याने कागदाच्या छोट्या छोट्या तुकड्यांना स्थितिक बलाच्या मदतीने स्वतःकडे ओढून घेतलेलं आहे। दोन्हीमध्ये संपर्क नाही मित्रांनो, थोडंसं अंतर आहे, लक्षामध्ये घ्या। त्यानंतर झाडावरून जे नारळ खाली पडत आहे जमिनीवरती, तर हे गुरुत्वाकर्षण बलामुळे हे नारळ जमिनीकडे आकर्षिले गेलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी 2 वस्तूंमध्ये प्रत्यक्षामध्ये संपर्क नाहीये, तर अशा बलांना म्हणायचं असंपर्क बले। म्हणजेच या ठिकाणी संपर्क नसला तरी 2 वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होत असेल तर त्याला म्हणायचंय असंपर्क बले। तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे दिली जातील परीक्षेमध्ये आणि तुम्हाला ओळखायला सांगितलं जाईल की या ठिकाणी प्रयुक्त होणारं बल संपर्क बल आहे का असंपर्क बल। पुढील मुद्दा आहे तो म्हणजे संतुलित आणि असंतुलित बले। या ठिकाणी आकृतीमध्ये पहा तुम्ही की एक पुठ्ठ्याचं म्हणजे खपटाचं खोकं घेतलेलं आहे आणि त्याला दोन्ही बाजूंनी समान मापाची ही वजनं बांधलेली आहेत। तर काय होईल, हे जे पुठ्ठ्याचे खोके हे एकाच ठिकाणी स्थिर राहील, कोणत्याच दिशेला जाणार नाही। त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी जे माप आहेत या पारड्यामध्ये ठेवलेली हे समान वजनाची माप आहेत। आता याच्याऐवजी जर आपण या पारड्यामध्ये आणखी एक माप जर ठेवले तर हे खोके या बाजूकडे ओढले जाईल। म्हणजेच आता एकाच बाजूनी बल प्रयुक्त होत आहे, याला म्हणायचं आहे असंतुलित बले। आणि याच्या अगोदर जे एकच माप होतं, ज्या वेळेस हे पुठ्ठ्याचे खोके स्थिर होते त्यावेळेस त्या ठिकाणी संतुलित बल प्रयुक्त करत होते। म्हणजे लक्षामध्ये घ्या, जर एखादी वस्तू स्थिर असेल तर त्या वस्तूवरती संतुलित बल कार्य करत असतं आणि जर एखादी वस्तू स्थिर नसेल तर त्या ठिकाणी असंतुलित बल कार्य करत असतं। त्यानंतर या ठिकाणी हे 3 जे मुद्दे दिलेले आहेत हे आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत। पहिला मुद्दा पहा मित्रांनो, एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने अनेक बले लावल्यास त्यांच्या बेरजे एवढे बल त्या वस्तूवरती प्रयुक्त होते।
समजा या ठिकाणी एक गाडी आहे आणि त्या गाडीला आपण ढकलत आहोत, एक व्यक्ती ढकलत आहे, तर एका व्यक्तीने जेवढे बल त्या ठिकाणी प्रयुक्त केले तेवढेच बल त्या गाडीवर प्रयुक्त होईल. आता समजा 2 व्यक्ती आहेत आणि 3 व्यक्ती आहेत, 3 व्यक्तींनी प्रयुक्त केलेल्या बलांची त्या ठिकाणी बेरीज होते, त्यामुळे ती गाडी हळूहळू पुढे सरकायला मदत होते. त्यानंतर दुसरा मुद्दा, जर 2 बले एकाच वस्तूवर परस्पर विरुद्ध बाजूने लावली तर त्यांच्या फरका इतके बल त्या वस्तूवरती प्रयुक्त होते. उदाहरणार्थ एक लाकडी ठोकळा आहे, या ठोकळ्यावरती आपण डाव्या बाजूनी 10 न्यूटन इतकं बल प्रयुक्त करतोय व उजव्या बाजूनी 7 न्यूटन इतकं बल प्रयुक्त करत आहोत. म्हणजे 2 बल आहेत आणि दोन्ही बलांची दिशा विरुद्ध आहे. तर अशा वेळेस या लाकडी ठोकळ्यावरती प्रयुक्त होणार बल किती असेल, तर या 2 बलांच्या फरका इतके बल या लाकडी ठोकळ्यावरती प्रयुक्त होतं. म्हणजेच 10 - 7 बरोबर 3 न्यूटन इतकं बल सद्यस्थितीला या लाकडी ठोकळ्यावरती प्रयुक्त होत आहे. तिसरा मुद्दा पहा, बल हे परिमाण व दिशा यामध्ये व्यक्त केले जाते आणि बल ही सदिश राशी आहे, कारण या ठिकाणी बल व्यक्त करण्यासाठी दिशेची आवश्यकता ही असतेच. आता बलाचे परिणाम काय काय आहेत मित्रांनो पहा, बलामुळे स्थिर वस्तूला गती मिळते, गतिमान वस्तूची चाल व दिशा बदलते, त्याचप्रमाणे गतिमान वस्तूला थांबवण्यासाठी बल आवश्यक असते. बलामुळे एखाद्या वस्तूचा आकार देखील बदलू शकतो. उदाहरण पहा, कणिक मळताना कणकेच्या गोळ्याला बल लावले तर त्याचा आकार देखील बदलतो. आणखी दुसरं उदाहरण, कुंभार ज्यावेळेस मडक्याला आकार देतो ना त्यावेळेस तो विशिष्ट दिशेने बल लावतो. त्यानंतर रबर बँड ताणले की प्रसरण पावते. ही अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला बलाच्या परिणामाची देता येतील. त्यानंतर या पाठामध्ये सर्वात महत्त्वाचा दुसरा एक मुद्दा आहे, तो म्हणजे जडत्व. जडत्वाची व्याख्या पहा मित्रांनो, वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला जडत्व असे म्हणतात. म्हणजेच काय, वस्तू गतीच्या स्थितीत म्हटले मग गतीच्या 2 स्थितीमध्ये असू शकतात. पहिली स्थिती वस्तू स्थिर असेल, दुसरी स्थिती वस्तू गतिमान असेल. जर वस्तू स्थिर असेल तर ती स्थिरच राहण्याचा प्रयत्न करते आणि जर वस्तू गतिमान असेल तर ती गतिमानच राहण्याचा प्रयत्न करते. कधीपर्यंत, जोपर्यंत स्थिर वस्तूला आपण बाह्य असंतुलित बल प्रयुक्त करत नाहीत तोपर्यंत स्थिर वस्तू स्थिरच राहील. आणि ज्यावेळेस एखादी गतिमान वस्तू आहे त्या गतिमान वस्तूवर आपण बाह्य असंतुलित बल जोपर्यंत प्रयुक्त करत नाहीत तोपर्यंत ती वस्तू गतिमान राहण्याचाच प्रयत्न करते. यालाच म्हणायचं आहे जडत्व. आता जडत्वाचे काही प्रकार आहेत मित्रांनो, एकूण 3 प्रकार. विरामावस्थेतील जडत्व, त्यांची उदाहरणे आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर गतीचे जडत्व, परत त्यांची उदाहरणे, आणि दिशेचे जडत्व. तर यावरती देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातील. त्यानंतर दाबाविषयी आपल्याला बरीचशी काही माहिती दिली. तर दाबाचं सूत्र पाहूया आपण. तर दाब बरोबर काय असेल, बल भागिले ज्यावर बल प्रयुक्त केलेले ते क्षेत्रफळ. त्यामुळे दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ, हे साधं सोपं सूत्र आपल्याला मिळतं मित्रांनो. आणखी एक गोष्ट लक्षामध्ये असू द्या की दाब आणि क्षेत्रफळ यांचा संबंध आहे. काय संबंध आहे की क्षेत्रफळ जितकं अधिक असेल ना दाब तितकाच कमी असतो, कारण अधिक क्षेत्रफळामुळे बल विभागलं जातं, दाब विभागला जातो, त्यामुळं दाबाचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होतं. याच्या एकदम उलट क्षेत्रफळ जर खूप कमी असेल तर दाब अधिक पडतो. ह्याचं साधं सोपं उदाहरण मित्रांनो, आपण खेळा पाहिला असेल, लोखंडी खिळा. लोखंडी खिळाला 2 बाजू असतात. एक बाजू अशी टोकदार असते आणि दुसरी बाजू या प्रकारच्या पसरट पृष्ठभागाची असते. टोकदार बाजू आपल्याला भिंतीकडे करावी लागते आणि या पसरट बाजूकडून आपल्याला हातोडीच्या मदतीने आघात करावा लागतो. त्याच वेळेस हा खिळा भिंतीमध्ये आत रोवला जातो. त्याचं कारण लक्षामध्ये घ्या, क्षेत्रफळ जितकं कमी असेल ना दाब अधिक प्रयुक्त होतो आणि क्षेत्रफळ अधिक असेल तर दाब विखुरला जातो. ह्याची बरेचशी उदाहरणं आपल्याला देता येतील. या ठिकाणी तुम्ही पहा, भाजी फळे चिरताना धारदार सुरीने कापणे सोपे जाते. त्याचं कारण धारदार सुरी त्या ठिकाणी क्षेत्रफळ खूप कमी आहे त्यामुळं दाब अधिक पडतो. त्यानंतर तुम्ही मोठे वाहन जर पाहिले असतील, उदाहरणार्थ ST असेल, बस असेल, तर त्याला पाठीमागं 2+2 दोन्ही बाजूला 2-2 असे एकूण 4 चाके असतात. बसच्या पाठीमागील भागावर
अधिक बल प्रयुक्त होत असतं आणि बल कमी करण्यासाठी, तेथील दाब कमी करण्यासाठी त्या ठिकाणी क्षेत्रफळ अधिक ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण एकूण 4 चाके हे बसच्या पाठीमागे जोडलेले असतात. त्यानंतर दाबाचे एकक, तर SI पद्धतीमध्ये दाबाचे एकक काय, न्यूटन मीटरचा वर्ग. हे आपल्याला एका मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आपण वर चर्चा केलेला मुद्दा परत या ठिकाणी आलेला, क्षेत्रफळ वाढले की त्याच बलाला दाब कमी होतो आणि क्षेत्रफळ कमी झाले की त्याच बलाला दाब हा वाढतो. परत आणखी एक उदाहरण दिले पहा की उंटाच्या पायांचे तळवे हे पसरट असतात. यामुळे उंटाचे वजन अधिक पृष्ठभागावर पडते आणि वाळूवर पडणारा दाब कमी होतो. म्हणूनच उंटाचे पाय वाळूमध्ये घुसत नाहीत आणि त्याला म्हणजे उंटाला वाळूवरून चालणे हे सोपे जाते. त्यानंतर पुढील दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे स्थायूवरील दाब. तर लक्षात असू द्या, स्थायूवरील दाब हा त्या वस्तूच्या वजनाच्या स्थायूवरील संपर्काच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतं. क्षेत्रफळाचा मुद्दा परत आला मित्रांनो. या ठिकाणी आत्ता आपण चर्चा केल्याप्रमाणे पुढे आकृतीमध्ये देखील तुम्हाला हा मुद्दा क्लिअर होऊन जाईल की फळी ठेवली आहे 2 या लाकडी ठोकळ्यावरती आणि 4 पुस्तकं विभागून ठेवलेले आहेत, म्हणजे दाब विखुरलेलं आहे. त्याचं कारण क्षेत्रफळ अधिक आहे. आता हे सर्व पुस्तकं एकत्र ठेवलेली आहेत म्हणजे क्षेत्रफळ कमी झालेलं आहे, त्यामुळे दाब अधिक वाढलेला आहे. त्यानंतर द्रवाचा दाब पहा. द्रवाचा दाब या आकृतीवरून स्पष्ट होऊन जाईल. लक्षामध्ये असू द्या की द्रवाच्या खोलीनुसार जितकं आपण खोल जाऊया ना तसं या द्रवाचा दाब हा वाढत जातो. त्यामुळे ज्या बाटलीच्या तळाशी असणारं जी छिद्र आहे त्या छिद्रामधून पाणी अधिक वेगानं बाहेर येतं. अधिक वेगानं पाणी बाहेर येण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी पाण्याचा दाब सर्वाधिक जास्त आहे. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल जे धरण आहे त्या धरणाच्या भिंती या तळाशी या प्रकारची अशा रुंद असतात आणि या ठिकाणी हे पाणी साठलेलं असतं. त्याचं कारण म्हणजे खोलीनुसार द्रवाचा दाब हा वाढत जातो. त्यानंतर वायूचा दाब. तर वायूचा दाब हा सर्व दिशांना सारखा असतो, सर्व दिशांना समरूपाने प्रयुक्त होत असतो. त्यानंतर वातावरणीय दाबाविषयी आपल्याला माहिती सांगितली आहे की आपल्या पृथ्वीच्या सर्व बाजूंनी हवेचे आवरण आहे आणि याच आवरणाला आपण काय म्हणतो असतो, वातावरण. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 16 किलोमीटर उंचीपर्यंत हे वातावरण आहे. त्यानंतर पुढं काय, त्याही पुढे जवळजवळ 400 किलोमीटरपर्यंत हे वातावरण अतिशय विरल रूपामध्ये आहे. हवेमुळे निर्माण झालेल्या दाबाला आपण वातावरणीय दाब असं म्हणत असतो. आता अशी कल्पना करा की एकाक क्षेत्रफळाच्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर लांबच लांब पोकळ दंडगोल उभा आहे आणि त्यामध्ये हवा आहे. आता या हवेचे वजन पृथ्वीच्या दिशेने लावलेले बल आहे. याचाच अर्थ हवेचा दाब म्हणजे वजन आणि पृष्ठभागाचे गुणोत्तर. तर लक्षामध्ये घ्या, समुद्र सपाटीला असणाऱ्या हवेच्या दाबाला आपण 1 ॲटमॉस्फिअर असं म्हणत असतो आणि जसं जसे समुद्र सपाटीपासून आपण वर जाऊ तसा हवेचा दाब हा कमी कमी होत असतो. तर वातावरणीय दाब हा m बार किंवा हेक्टोपास्कल HPA या एककामध्ये सांगितला जातो. त्यानंतर या पाठामध्ये पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे प्लावक बल. प्लावक बल एकदम साधी सोपी संकल्पना आहे. जर पाण्यामध्ये एखादी वस्तू तरंगत असेल, ती का तरंगते, कारण ती वस्तू पाण्यामध्ये बुडत नाहीये. त्याचं कारण लक्षामध्ये घ्या, ही वस्तू पाण्यावरती जेवढं बल प्रयुक्त करते तेवढंच बल पाणी देखील विरुद्ध दिशेने त्या वस्तूवरती प्रयुक्त करत आहे. त्यामुळे ही वस्तू पाण्यावर तरंगत आहे. तर या बलाला प्लावक बल असं म्हटलं जातं. या उदाहरणामध्ये जर वस्तूचं वजन आणि या द्रवाने त्या वस्तूवरती प्रयुक्त केलेलं प्लावक बल हे दोन्ही समान असतील तर ही वस्तू पाण्यामध्ये बुडणार नाही. आणि या दोन्हीपैकी जर वस्तूचे वजन हे प्लावक बलापेक्षा अधिक झाले तर ही वस्तू पाण्यामध्ये बुडेल. आणि जर दोन्ही गोष्टी म्हणजे वस्तूचं वजन आणि प्लावक बल दोन्ही समान असतील तर ही वस्तू पाण्यामध्ये या प्रकारे तरंगेल. या ठिकाणी या गोष्टी सांगितल्या आहेत बघा मित्रांनो. एखादी वस्तू द्रवात टाकली असता ती द्रवात बुडेल, वर तरंगून येईल की द्रवाच्या आत तरंगेल, हे कसं ठरतं यावरती तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर वस्तू तरंगेल. लक्षात घ्या, प्लावक बल जर अधिक असेल वस्तूच्या वजनापेक्षा म्हणजे तो द्रव पदार्थ त्या वस्तूवरती खालच्या दिशेने अधिक बल प्रयुक्त करत आहे, त्यामुळे ती वस्तू आता पाण्यामध्ये बुडणार नाही, म्हणजेच ती वस्तू पाण्यावरती तरंगेल. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर वस्तू पाण्यामध्ये बुडेल, म्हणजे वस्तूचं वजन अधिक आहे आणि आता प्लावक बल हे कमी आहे म्हणून ती वस्तू पाण्यामध्ये बुडेल.
त्यानंतर तिसरी शक्यता, प्लावक बल वस्तूच्या वजना एवढे असेल मग मात्र ती वस्तू पाण्यामध्ये तरंगेल. त्यानंतर या पाठामध्ये येईल पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आर्किमिडीजचे तत्व. हे प्लावक बलावरतीच अवलंबून आहे. तर या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि एका रबरी बँडच्या मदतीने एक छोटंसं दगड, त्याचं वजन 50 ग्रॅम असं आहे, तर 50 ग्रॅम वजनाचा दगड यामध्ये सोडलेला आहे. आता सुरुवातीला दगड सोडण्याच्या अगोदर या पाण्याची पातळी वेगळी असेल मित्रांनो. ही पाणी इथं कुठपर्यंत असेल. दगड सोडल्यानंतर मग मात्र आता या पाण्याची पातळी वाढेल आणि त्याचबरोबर हे जे रबरी बँड आहे ह्याची लांबी देखील किंचितशी कमी होईल, कारण या दगडावरती पाण्याने प्लावक बल प्रयुक्त केलेलं आहे. त्यामुळे हा दगड थोडासा वर उचलल्यासारखा होईल. त्यामुळे या रबर बँडची लांबी थोडीशी कमी होईल. म्हणजेच या पाण्याने या दगडावरती आता बल प्रयुक्त केलेलं आहे. आता हे बल कसं शोधायचं आपण त्याच्याविषयी 1.5 ओळीमध्ये इथं माहिती सांगितली आहे की एखादी वस्तू द्रायूमध्ये, द्रायू म्हणजे द्रव आणि वायू यांना एकत्रितपणे द्रायू असं म्हटलेलं आहे. एखादी वस्तू द्रायूमध्ये अंशतः किंवा पूर्णतः बुडवल्यास त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होते. या ठिकाणी मी सांगितलं आता हे बल वरच्या दिशेने प्रयुक्त होते. हे बल त्या वस्तूने बाजूला सारलेल्या द्रायूच्या वजना इतके असते. म्हणजे दगडाने थोडंसं पाणी बाजूला सारलेलं आहे, तर जितकं पाणी या दगडाने बाजूला गेलेलं आहे त्या पाण्याच्या वजना इतकं बल ह्या दगडावरती सद्यस्थितीला प्रयुक्त होत आहे. आणि यालाच म्हणायचं आर्किमिडीजचं तत्व किंवा सिद्धांत. तर याचा वापर दुग्धतामापी आणि आर्द्रतामापी या उपकरणामध्ये केला जातो. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे 2 सूत्र आहेत, घनतेचं सूत्र आणि सापेक्ष घनता. यावर आधारित एखादा मार्काचं आपल्याला अशा प्रकारची छोटी छोटी उदाहरणं विचारली जाऊ शकतात. तर या पाठावर आधारित आपण काही प्रश्न निवडलेले आहेत, त्यांच्याविषयी आता आपण माहिती घेऊया. तर मित्रांनो, या पाठावर आधारित पहिला प्रश्न, द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त होणाऱ्या बलाला टिंबटिंब म्हणतात. याविषयी आपण आत्ताच चर्चा केली आहे. चला पर्याय पाहूया. दाब, संतुलित बल, घनता, प्लावक बल. त्याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो प्लावक बल. पुढील प्रश्न, जितकी जास्त घनता तितके प्लावक बल टिंबटिंब असते. पर्याय पहा, जास्त, कमी, सारखे आणि शेवटचा पर्याय निम्मे. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो जास्त. म्हणजे जितकी अधिक घनता असेल, जेवढी घनता जास्त, प्लावक बल तितकेच अधिक. चला पुढे जाऊया. प्रश्न तिसरा, आर्किमिडीजच्या तत्वावर टिंबटिंब उपकरण आधारित आहे. पर्याय पाहूया. पहिला पर्याय दुग्धतामापी, दुसरा पर्याय तापमापी, तिसरा पर्याय आर्द्रतामापी आणि शेवटचा पर्याय 1 व 3 दोन्ही, म्हणजे दुग्धतामापी आणि आर्द्रतामापी. तर बरोबर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, कारण दुग्धतामापी आणि आर्द्रतामापी हे आर्किमिडीजच्या तत्वावरच कार्य करत असतात. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, जर 2 बले एकाच वस्तूवर परस्पर विरुद्ध बाजूने लावली तर त्यांच्या टिंबटिंब एवढे बल प्रयुक्त होते. पर्याय पहा. पहिला पर्याय फरका एवढे, दुसरा पर्याय बेरजे एवढे, गुणाकारा एवढे आणि शेवटचा पर्याय चौथा गुणोत्तरा एवढे. तर याचं योग्य उत्तर काय असेल मित्रांनो? पहिला पर्याय असेल फरका एवढे. पुढे प्रश्न क्रमांक 5, जर द्रवाची घनता टिंबटिंब असेल तर प्लावक बल टिंबटिंब असतं. पर्याय पहा. पहिला पर्याय कमी कमी, दुसरा पर्याय 0 कमी, तिसरा पर्याय कमी जास्त आणि शेवटचा पर्याय जास्त जास्त. पदार्थाचे प्लावक बल हे त्या घनतेवरती अवलंबून असते. त्यामुळे जर द्रवाची घनता ही जास्त असेल तर प्लावक बल देखील जास्तच राहील. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न 6, वाहन सरळ रेषेत गतिमान असताना अचानक वळण घेतल्यास प्रवासी विरुद्ध दिशेला फेकले जातात. हे टिंबटिंबचे उदाहरण आहे. पर्याय पाहूया. पहिला पर्याय विरामावस्थेतील जडत्व, दुसरा पर्याय दिशेचे जडत्व, तिसरा पर्याय गतीचे जडत्व आणि शेवटचा पर्याय फक्त जडत्व. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो दिशेचे जडत्व. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7, सापेक्ष घनतेला एकक नाही कारण. त्याचं कारण आपल्याला सांगायचं आहे. पहिला पर्याय ते गुणोत्तर आहे, दुसरा पर्याय ते 2 संख्या आहेत
तिसरा पर्याय तो पदार्थाचा स्वाभाविक गुणधर्म आहे. आणि शेवटचा पर्याय ते समान राशींचे गुणोत्तर प्रमाण आहे. तर शेवटचा पर्याय हे योग्य उत्तर असले मित्रांनो. सापेक्ष गणितीला एकक नाहीत, कारण त्या ठिकाणी समान राशी आहेत आणि त्यांचं ते गुणोत्तर आहे, त्यामुळे याला एकक नाही आहे. पुढे एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या टिंबटिंब द्रवात प्लावक बल टिंबटिंब असते. पर्याय पहा. पहिला पर्याय घनतेच्या भिन्न, दुसरा पर्याय क्षेत्रफळाच्या एकसारखे, तिसरा पर्याय घनतेच्या एकसारखे, चौथा पर्याय आकारमानाच्या भिन्न. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 2. एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या क्षेत्रफळाच्या द्रवात प्लावक बल एकसारखे असते, कारण प्लावक बल हे घनतेवरती अवलंबून असते. त्यामुळं क्षेत्रफळ जरी वेगवेगळं असलं तरी प्लावक बल मात्र एकसारखेच असते. पुढचा प्रश्न. जेव्हा एक लाकडी खोके ढकलले जाते तेव्हा त्याच्यावर प्रयुक्त झालेले बल टिंबटिंब असते. पर्याय पाहूया. विद्युत, संतुलित, असंतुलित आणि आण्विक. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, दोन्ही शब्दामध्ये थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. संतुलित बल ज्या ठिकाणी प्रयुक्त होत असेल ना त्या ठिकाणी ती वस्तू स्थिर असते, आणि ज्या ठिकाणी असंतुलित बल प्रयुक्त होत असताना ती वस्तू एकतर गतिमान असते, किंवा ती गतिमान वस्तू जर असेल तर ती वस्तू शेवटी स्थिर होते. परंतु संतुलित बल प्रयुक्त केल्यानंतर ती वस्तू केवळ आणि केवळ स्थिरच राहते. मग इथं काय सांगितलंय, लाकडी खोके पुढे ढकलले जात आहे, म्हणजेच नक्कीच त्या ठिकाणी असंतुलित बल प्रयुक्त होत आहे. पर्याय क्रमांक 3 असंतुलित. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 10. व्यक्ती केळीच्या सालावरून किंवा चिखलावरून घसरते, त्याचं कारण. पहिला पर्याय घर्षण बल कमी होते, दुसरा पर्याय घर्षण बल वाढते, तिसरा पर्याय गुरुत्वीय बल वाढते, चौथा पर्याय गुरुत्वीय बल कमी होते. योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 1 घर्षण बल कमी होते, म्हणूनच आपण त्या सालावरून किंवा चिखलावरून घसरून पडत असतो. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. गतिमान वस्तूवर टिंबटिंब कार्यरत नसेल तर ती त्याच वेगाने व दिशेने सतत पुढे जाते. ह्याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो बल. प्रश्न क्रमांक 12. टिंबटिंबमुळे बस अचानक थांबल्यास बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात. याचा आपल्याला जडत्वाचा प्रकार शोधायचा आहे. योग्य उत्तर असेल गतीच्या जडत्वामुळे. प्रश्न क्रमांक 13. जसे जसे आपण पृथ्वीपासून उंचावर जातो तसं तसं वातावरणीय दाब टिंबटिंब होतो. काय होतो? कमी होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14. धातूच्या घनतेचे एकक टिंबटिंब आहे. या ठिकाणी 4 पर्याय दिलेत, त्यापैकी एक उत्तर आहे. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 2 किलोग्रॅम प्रति मीटरचा घन. कारण आपल्याला माहिती आहे घनता, घनतेचं सूत्र काय? घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. त्यामुळे वस्तुमानाचं सूत्र काय? किलोग्रॅम, आणि आकारमानाचा मीटरचा घन. त्यामुळे किलोग्रॅम प्रति मीटरचा घन हे याचं सूत्र असेल. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 15. 1 मिलीबार बरोबर किती? त्याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो 10⁻² पास्कल. पी ए म्हणजे काय? पास्कल. पास्कल म्हणजेच न्यूटन मीटरचा वर्ग. त्यानंतर पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. फळीवर ठेवलेल्या खाऊच्या डब्याचे क्षेत्रफळ 0.25 मीटरचा वर्ग आहे व त्याचे वजन 50 न्यूटन असेल तर त्या डब्याने फळीवर प्रयुक्त केलेला दाब टिंबटिंब असेल. पर्याय पाहूया मित्रांनो. पहिला पर्याय 200 न्यूटन मीटरचा वर्ग, त्यानंतर 20 न्यूटन मीटरचा वर्ग, त्यानंतर 0.20 न्यूटन मीटरचा वर्ग, चौथा पर्याय 2 न्यूटन मीटरचा वर्ग. तर आपल्याला माहिती आहे दाब शोधण्याचं सूत्र काय? तर दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ असतं. या ठिकाणी आपण किमती ठेवूया. बल म्हणजे त्या डब्याचं वजन घ्यायचं आहे, हे असेल 50 न्यूटन. क्षेत्रफळ किती आहे?
0.25 याला सोपं रूप देऊया. किती स्थळांतर दशांश आहे 2. त्यानुसार 50च्या पुढं आपण 2 शून्य देऊया. हे झालं 25 पूर्ण रूपामध्ये आलं. चला भाग देऊया. 25 दोन्ही 50, उर्वरित 2 शून्य जसं तसं आपण पुढे घेतले. उत्तर किती येईल 200 न्यूटन मीटरचा वर्ग. त्यामुळे उत्तर असेल पहिला पर्याय 200 न्यूटन मीटरचा वर्ग. त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 17. 1 किलोग्राम प्रति मीटरचा घन बरोबर किती. तर या ठिकाणी काही पर्याय दिले आहेत. इथं हे जे दिलेलं हे SI पद्धतीमध्ये आहे. वस्तुमानाचं एकक आणि त्यानंतर मीटरचा घन हे आकारमानाचं एकक आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा किलोग्रॅमचं CGS मध्ये काय येतं ग्रॅम येईल. हे सर्वत्र दिलेलं मित्रांनो. परंतु 1 किलोग्राममध्ये किती ग्रॅम तर 1000 ग्रॅम ही चौथ्या पर्यायामध्ये दिलेलं आहे की 1000 ग्रॅम. आणि त्यानंतर मीटरचं CGS मध्ये काय येतं सेंटीमीटर. त्यानुसार आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 4 1000 ग्रॅम प्रति सेंटीमीटरचा घन. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 18. आपल्या डोक्यावर सुमारे टिंबटिंब हवेचा भार असतो. ह्याचं योग्य उत्तर किती आहे मित्रांनो 10⁻³ पास्कल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. दाबाचे SI पद्धतीमधील एकक काय आहे टिंबटिंब आहे. तर दाबाचे SI पद्धतीमधील एकक आहे न्यूटन मीटरचा वर्ग. आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे टिंबटिंबपर्यंत वातावरण अतिशय विरळ स्वरूपात असते. पर्याय पहा 300 किलोमीटर 100 किलोमीटर 400 किलोमीटर आणि शेवटचा पर्याय 200 किलोमीटर. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो 400 किलोमीटर. तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 8वीमधील पाठ 3 बल व दाब यावर आधारित NMMS या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 4थ्या पाठावर आधारित पाठाचं स्पष्टीकरण व काही निवडक प्रश्न घेणार आहोत. तर अशाच प्रकारचे विज्ञान विषयाचे व्हिडिओज व नवनवीन शैक्षणिक अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.